पाऊलखुणा रामायणाच्या आणि आठवण पांडवकालीन युगाची असे दुग्ध शर्करा योग असलेले मंदिर पाहण्यासाठी आज आलेलो आहे आपण. चला तर मंडळी, पाहूया आपण हे मंदिर. नमस्कार मंडळी, मी रुही स्वागत करते आजच्या ब्लॉगमध्ये. हे आहे तुकाई मातेचे मंदिर. खेड राजगुरुनगर शहरापासून पुणे नाशिक हायवेला नाशिककडे जाताना राजगुरुनगरपासून सर्वसाधारणपणे 3 किलोमीटरवर असलेले हे मंदिर आहे. तुकाईवाडीमध्ये स्थित असलेले हे मातेचे मंदिर. दगडी काशाचे हेमाडपंथी बांधकामाचे स्थापत्यकलेचा उत्कृष्ट नमुना असलेले हे मंदिर आहे. मंदिर पांडवकालीन आहे असे बोलले जाते. 5 पांडव जेव्हा अज्ञातवासात होते तेव्हा त्यांनी हे मंदिर बांधलेले आहे अशी आख्यायिका आहे. पांडवकालीन खूप मंदिर आहेत, त्यापैकी हे एक मंदिर आहे असे बोलले जाते. दगडी बांधकाम आहे आणि अतिशय सुंदर बांधकामाचं मंदिर आहे हे. मंदिराचा परिसर विस्तीर्ण आहे. समोर ही खंडोबा महाराजांची मूर्ती आहे आणि हा दगड कशाचा आहे मंदिरातील पुजाऱ्यांनी सांगितले आहे. ब्लॉगमध्ये नक्की कंटिन्यू करा. पुजारी सांगतात हा दगड, एवढा मोठा दगड कशाचा आहे ते. हे मंदिर मंदिराच्या समोरील बाजूस, पूर्वेकडील बाजूस स्वच्छ पाण्याचा ओढा वाहतो. त्याच्यामुळे मंदिर परिसराला एक निसर्गरम्य टच भेटलेला आहे. जेव्हा आम्ही आलो तेव्हा शुक्रवार होता, मंदिर चालू होतं. मोस्ट ऑफ मंगळवारी आणि शुक्रवारी गाभारा हा भाविकांसाठी खुला केला जातो. मंदिरात दर्शन घेण्यासाठी जाण्यासाठी पवित्र होऊन जावे लागते. त्यासाठी गाभाऱ्यात प्रवेश करण्याच्या आधी गोमूत्र कलश ठेवलेला असते, ते अंगावर शिंपडून मग आतमध्ये प्रवेश करावा. आतमध्ये गाभाऱ्यात हे 20 ते 25 दगडी खांब असतील, मोजले नाही. सभागृहात गणपती, भगवान भैरवनाथ, जोगेश्वरी, विठ्ठल रुक्मिणी आणि शंकराची पिंड आहे. परडी भरण्यासाठी परडीच्या टोकऱ्याही दिलेल्या आहेत. आतमध्ये मंदिरात प्रवेश केल्यानंतर बाहेर एवढे रखरखते ऊन आहे, तरी आतमध्ये एकदम अशी शांतता आणि मनाला गारवा आणि शरीरालाही गारवा देणारी सुखशांती आतमध्ये लाभते. मंदिराची एक आख्यायिका आहे, तिचा थेट संबंध रामायणाशी आहे. चला तर पाहूया आख्यायिका. भगवान शंकर आणि पार्वती माता यांच्यात वार्तालाप चालू होता. तेव्हा पार्वती मातेने भगवान शंकरांना विचारले, तुम्ही कोणाची आराधना करता? तर भगवान शंकर बोलले की मी नारायणाची अर्थात रामाची आराधना करतायत. तर पार्वती माता बोलल्या की तुमचे राम आता कुठे आहेत? तर ते भगवान शंकर बोलले आता पृथ्वी तलावर आहेत, मानव रूपात आहेत ते, आणि पत्नी वियोगाने व्याकुळ झालेले आहेत. त्यांच्या पत्नीचं हरण रावणाने केलेले आहेत आणि पत्नीच्या शोधात ते वनवन भटकत आहेत. आता सध्या ते पृथ्वी तलावर पत्नीवियोगात आहे. तर पार्वती माता म्हटल्या मी त्यांची परीक्षा घेते. तर पार्वती माता सीतेच्या रूपात तुकाईवाडी येथील जंगलात आल्या आणि भगवान रामापुढं सारख्या दिसू लागल्या. तेव्हा भगवान रामाने अंतर्मनाने त्यांना ओळखले आणि हात जोडले आणि बोलले, माता तू का आली? तर माता बोलल्या की मी तुमची परीक्षा घेण्यासाठी आली आहे. तुम्ही मानव जन्मातही मर्यादा पुरुषोत्तम धर्माचे पालन करतायत का हे पाहण्यासाठी, पण तुम्ही ह्याही रूपात मला ओळखले आणि हात जोडून नमस्कार केला, त्याबद्दल तुम्ही जिंकले आणि तुम्ही मर्यादा पुरुषोत्तम आहात हे नक्की झाले. तर भगवान राम बोलले की माता तू इथे आली आहेस तर तू इथेच थांब. आणि भगवान रामाने तू का आली ह्या अर्थाने हाक मारली म्हणून तुकाई झाली. म्हणून
पार्वती माता श्रीरामांच्या म्हणण्यानुसार तुकाईवाडी येथील स्थित झाल्या. आता येथील पुजारी काय म्हणतात ऐकूया. बाहेर मोठा दगड कशाचा आहे म्हटले? ते पांडवांचं मंदिर बांधलं ना, पाणी आणलं होते रेडे, तर ते मंदिर बांधायचे झाले होते. रेडा वाढला वाढला म्हणजे हे झालं म्हणून त्यांनी ते तिथंच गाडलं म्हणून ती शिळ असं जुनी लोक सांगतात. आपल्याला एवढं पांडवकालीन मंदिर आहे. हा पांडवांनी बांधलेली. इकडे आले होते. ज्यावेळेस राम चालला होता वनवासाला तिथे लिहिलं तुम्हाला सगळं. तेव्हा ते पार्वती सीतेचं रूप घेऊन आली ना, राम येत होता तेव्हा. तर ते राम तिला ओळखला. तो म्हणला आई तू का आली इथं, म्हणून ते तू काही नव्हता म्हणा आलीच तर इथंच वास करून राहा म्हणून त्यांनी ते मंदिर बांधले. मग त्याच्यानंतर पांडवांनी मंदिर सगळी मंदिरं म्हणतात पांडवांनी एका रात्रीत बांधलेले, हे पण एका रात्रीत बांधले. हा एका रात्रीत त्यांनी बरीच मंदिरं बांधलेली. एकच नाही बांधलं. आपलं सिद्धेश्वरचं मंदिर आहे ना खेळला ते हे वर येते तिन्ही मंदिर एकाच लाईनमध्ये येतो. ती एकाच रात्रीत बांधलेली त्यांनी आणि अजून पण बांधलेली. आता ते देव होते शेवटी आपल्याला एक दर्शन घेऊन आम्ही परतण्यासाठी निघालो. माझे पप्पानं मला घेतलं आहे, मी सोनूला घेतलं आहे आणि देवीच्या दर्शनासाठी आलो होतो. देवीची मूर्ती एकदम मनमोहक आहे. येथे नवरात्री उत्सव खूप मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो आणि देवीचे सगळे सण उत्सव येथे साजरे केले जातात. मंदिराची प्रदक्षिणा घालून आम्ही घरी जाण्यासाठी निघालो. ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा कमेंट करून. आणि तुम्ही या तुकाई मातेचं दर्शन घेण्यासाठी. तुकाई मातेचं मंदिर आहे खेड तालुक्यात आहे, राजगुरुनगरमध्ये तुकाईवाडी येथे. तुकाईवाडी तालुका खेड जिल्हा पुणे. पुण्यापासून साधारण 50 किलोमीटर असेल आणि नगर शहरापासून 3 किलोमीटर नाशिक साईडला जाणाऱ्या मार्गावर आहे हे मंदिर. आणि रस्त्याच्या कडेला बायपास संपतो तिथंच मंदिर आहे. आणि मंदिराच्या हायवेला मंदिरात येण्यासाठी हायवेला पाटी लिहिलेलं आहे, आठवण पांडवकालीन युगाची. आणि हे मंदिर पांडवकालीन आहे. एकदा कधी आलात तर वाटवाकडी करून नक्की हे मंदिर पाहण्यासाठी या. जुन्या गोष्टी पाहण्यात जो आनंद आहे तो आता सिमेंटचे जंगल पाहण्यात नाही आहे. हे उत्कृष्ट दगडी बांधकामाचा नमुना आहे. एकदा नक्की या ह्या मंदिरास भेट देण्यासाठी. आणि मंदिराच्या दीपमालेच्या समोर ह्या साईडला शाळा भरती इकडं, तिथं फलक लावलेला आहे माहितीचा, तो वाचल्यावर कळतो तुम्हाला माहिती. नक्की भेट द्या ह्या मंदिराला. धन्यवाद.